नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मित्रांनो, वयाची 40 वर्ष पार झाली ना की डोक्यावरचे केस थोडे पांढरे व्हायला लागतात आणि आयुष्याचा अनुभव मात्र लय पक्का व्हायला लागतो. या वयात आल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवायची, आतापर्यंत आपण सगळ्या जगाचा विचार केला, नाती जपली, अपमान गिळला, पण 40 नंतर जर सुखात आणि स्वाभिमानाने जगायचं असेल तर काही लोकांना काही जागांना आपल्या आयुष्यातून कायमचा बॅन करावा लागतो, म्हणजेच त्यांचा नाद सोडावा लागतो. आज तुम्हाला अशा 8 गोष्टी सांगणार आहेत ज्यांना 40 वयानंतर आपल्या आयुष्यातून बाहेर काढणं शहाणपणाचं आहे. नंबर 1, तो भूतकाळ, तो आता फक्त एक आठवण उरला आहे, म्हणजेच भूतकाळाचे ओझे. सोप्या भाषेत सांगायचं तर, समजा आपण एखाद्या जुन्या गाडीतून प्रवास करतोय आणि सारखं मागच्या काचातून रिव्ह्यू मिरर मधून बघत राहतोय, तर पुढे अपघात होणारच ना. भूतकाळात जगणं पण असंच आहे. 40 वर्षापर्यंत आपल्या आयुष्यात लय काही घडून गेलेलं असतं. काही लोकांनी दिलेले दगे, काही अपूर्ण राहिलेली स्वप्न आणि सुटलेली नाती, या सगळ्या गोष्टी मनाच्या एका कोपऱ्यात कुलूप लावून ठेवून द्यायच्या. त्या आठवणी आजच्या तारखेत उकरून काढल्यात ना, तर आजचा सुंदर दिवस आणि उद्याचा भविष्यकाळ दोन्हीही खराब होतात. जे गेलं ते परत येणार नाही आणि जे बदलता येत नाही त्याचा विचार करून काय फायदा. आता डोक्यावरचं ओझं खाली उतरवा. भूतकाळाला रामराम ठोकून आज समोर जे आहे त्याचा आनंद घ्यायला शिका. उरलेलं आयुष्य स्वतःसाठी हसत खेळत जगायचं. नंबर 2, आपली लायकी मोजणारे मतलबी मित्र. तरुण वयात कसं असतं, एक आवाज दिला की 10 मित्र गोळा व्हायचे. कट्ट्यावर तासनतास गप्पा मारायला आणि गल्लीत गर्दी जमवायला आपल्याला लय आवडायचं. पण 40 वयानंतर ही मित्रांची जत्रा काही कामाची नसते. आजकालचे काही मित्र कसे असतात माहितीये का? तुमची प्रगती, तुमची गाडी, तुमचा बंगला आणि खिशातला पैसा बघून मैत्री करतात. तुमच्याकडे पैसा असेपर्यंत भाऊ भाऊ करणार आणि अडचण आली की सर्वात आधी फोन बंद करणार. अशी माणसं तुमचे मित्र नसून फक्त तुमच्या सुखाचे सोबती असतात. या वयात आपल्याला असल्या स्वार्थी लोकांची गर्दी नकोय. तुमच्याकडे काय आहे यापेक्षा तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे बघून जे सोबत राहतात ना, तेच खरे मित्र. अशा जीवाला जीव देणाऱ्या 2च व्यक्ती आयुष्यात असल्या तरी 40 नंतरचं आयुष्य सुखात आणि सन्मानाने निघून जातं. नंबर 3, जिथे तुमच्या जीवनसाथीचा म्हणजेच बायकोचा, नवऱ्याचा अपमान होतो ती जागा. आपले जीवनसाथी म्हणजेच बायको किंवा नवरा म्हणजे सुखदुःखात खांद्याला खांदा लावून उभा राहणारा आपला हक्काचा माणूस. आपल्या संस्कृतीत अर्धांगिनी किंवा अर्धांग म्हणतात, म्हणजेच ते आपल्या शरीराचा आणि आयुष्याचा अर्धा भाग आहेत. आता विचार करा, जर कोणी तुमच्या समोर तुमच्याच शरीराचा किंवा मनाचा अपमान करत असेल तर तुम्हाला कसं वाटेल? अगदी तसंच आहे. ज्या घरामध्ये नातेवाईकांच्या कार्यक्रमात किंवा मित्रांच्या घोळक्यात तुमच्या सुखदुःखाच्या सोबत्याला मान मिळत नाही, तिथे तुम्हाला मिळणारा मान सुद्धा खोटा असतो. 40 वयानंतर जगाला खुश करायचे दिवस संपलेले असतात. जिथे आपल्या माणसाचा आदर होत नाही, तिथे आपण कितीही मोठे पक्वान जेवायला गेलो तरी त्या जेवणाला काहीच चव नसते. स्वतःचा आणि आपल्या सुखाच्या साथीदाराचा स्वाभिमान गहाण ठेवून कुठल्याही पंक्तीला बसू नका. तिथून सन्मानाने बाजूला होणे हे शहाणपणाचे आहे. नंबर 4, दरवेळी फक्त तुमच्या चुका आणि उणिवा काढणारे लोक. काही लोकांची सवय असते, त्यांना स्वतःच्या घरातलं ढेकून दिसत नाही, पण दुसऱ्याच्या घरातली उस शोधत बसतात. स्वतःमध्ये 1000 चुका असून त्यांना सारखं तुमच्याच आयुष्यात ढोकवायची आणि चुका काढायची लय खाज असते. तुम्ही कितीही चांगलं काम करा, हे लोक कौतुक करायचं सोडून यात हे कमी पडलं, ते चुकीचं झालं असं म्हणणार. त्यांना फक्त टोमणे मारायला आणि तुम्हाला कमी लेखायला आवडतं, जेणेकरून तुमचा आत्मविश्वास कमी होईल. अशा नकारात्मक लोकांमुळे डोक्याला नाहक ताप होतो. वयाची 40 वर्ष आपण लोकांची टोमणे आणि कटकटी सहन करण्यात घालवली, पण आता उरलेलं आयुष्य आपल्याला शांततेत जगायचं आहे. अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन स्वतःचं मन कशाला खराब करायचं? म्हणूनच जे लोक सुख देऊ शकत नाहीत त्यांच्यापासून 4 हात लांब राहिलेलं कधीही चांगलं. नंबर 5, जिथे स्वतःला वारंवार सिद्ध करावं लागतं ती जागा.
सोप्या भाषेत सांगायचं तर आपण काय कोणाचे मिंदे किंवा नोकर लागून गेलेलो नाही, जे सारखं लोकांसमोर हात जोडून स्वतःला खरं सिद्ध करत बसायचं. ज्या नात्यात किंवा ज्या लोकांसमोर तुम्हाला मी कसा बरोबर आहे हे सारखं पुराव्यानिशी सांगावं लागतं ना, तिथे तुमच्या शब्दाला आणि तुमच्या इज्जतीला काहीच किंमत नसते. एक साधी गोष्ट लक्षात ठेवा, ज्या माणसाचा तुमच्यावर मनापासून विश्वास आहे त्याला तुमच्या कोणत्याही पुराव्याची गरज नसते. तो डोळे मिटून तुमच्यावर विश्वास ठेवतो, पण ज्याच्या मनात खोट आहे त्याला तुम्ही स्वतःचा जीव काढून ताटात वाढून दिला तरी तो त्यात सुखात शोधणार. 40 वयानंतर लोकांच्या समाधानासाठी स्वतःची परीक्षा देत बसणं आता बंद करा. कोणाला काय वाटतंय याच्याशी आपल्याला काहीच देणं घेणं नसावं. स्वतःशी प्रामाणिक राहा आणि सुखात राहा. नंबर 6, फक्त स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेणारे नातेवाईक. काही नातेवाईक म्हणजे अगदी गरज सरो आणि वैद्य मरो अशा प्रवृत्तीचे असतात. त्यांना एरवी तुमची साधी विचारपूस करायला वेळ नसतो, पण त्यांच्याकडे काही अडचण आली किंवा पैशाची नट भासली की त्यांना सर्वात आधी तुमची आठवण येते. अशा वेळी ते गोड बोलून भाऊ भाऊ करत तुमच्याकडे येतात, पण एकदा का त्यांचं काम झालं की ते तुम्हाला ओळखत सुद्धा नाहीत. अशा नात्यांमध्ये प्रेम किंवा गोडवा नसतो, तर निव्वळ स्वतःचा स्वार्थ आणि व्यवहार असतो. वयाची 40 वर्ष आपण अशा मतलबी लोकांची कामं करण्यात आणि नाते टिकवण्यात वाया घालवलीत. पण आता शहाणं व्हायची वेळ आली आहे. जे लोक फक्त तुमचा वापर करून घेतात त्यांच्यासाठी तुमच्या काळजाचे आणि घराचे दरवाजे कायमचे बंद करा. अशा हुशार नातेवाईकांपासून लांब राहून स्वतःची मनस्थिती जपणं हेच 40 नंतरचं खरं सुख आहे. नंबर 7, जिथे रोज तुमच्या मनाचा कोंडमारा होतो तो मोहल. समजा आपण एखाद्या बंद आणि अंधाऱ्या खोलीत कोंडून राहिलो तर आपला श्वास गुदमरतो ना, अगदी तसंच आपल्या मनाचं आहे. ज्या नोकरीच्या ठिकाणी, ज्या घराच्या वातावरणात किंवा ज्या लोकांमध्ये राहून तुमचं मन रोज आतल्या आत जळत आहे, जिथे तुम्हाला कसलाच आनंद मिळत नाही, तो मोहल आता बदलण्याची वेळ आली आहे. 40 वर्षापर्यंत आपण लोकांचे ऐकून परिस्थितीशी जुळवून घेत स्वतःच्या मनाला मारत आलो. पण आयुष्य एकदाच मिळतं, ते कोणाच्या तरी दबावाखाली किंवा मनाविरुद्ध गुदमरून जगण्यासाठी नाही. 40 वयानंतर तरी स्वतःच्या मनाला आणि सुखाला पहिलं प्राधान्य द्यायला शिका. जिथे आदर नाही आणि मनशांती नाही अशा जागी जबरदस्तीने टिकून राहण्यापेक्षा स्वतःच्या आनंदासाठी तिथून सन्मानाने बाहेर पडणं कधीही शहाणपणाचं आहे. नंबर 8, स्वतःच्या सुखापेक्षा लोकांच्या बोलण्याचा विचार करणे. लोक काय म्हणतील हा असा आजार आहे जो माणसाला जिवंतपणे मारतो. आपण नवीन कपडे घ्यायचे ठरवले, एखादा छंद जपायचा ठरवला तरी डोक्यात आधी विचार येतो, अहो 4 लोक काय बोलतील. पण एक कटू सत्य सांगू का, तुमच्या घरात खायला अन्न नसेल तर हे लोक रेशन आणून देत नाहीत आणि तुम्ही आजारी पडलात तरी तुमचे दुःख वाटून घेत नाहीत. तुमच्या सुखात हे लोक फक्त जळायला येतात आणि दुःखात लांबूनच मजा बघतात. मग अशा लोकांच्या बोलण्याची भीती कशाला बाळगायची. वयाची 40 वर्ष आपण जगाला खुश करण्यात घालवली, पण जग कधीच खुश होत नाही. आता उरलेलं आयुष्य स्वतःच्या आनंदासाठी जगा. लोकांना जे बोलायचे ते बोलू द्या. तुम्ही तुमचे छंद जोपासा, मनसोक्त हसा आणि राजासारखं जगा. तर मंडळी, वयाची 40 वर्ष आपण जगाला दिली, लोकांचे नखरे सांभाळले, नाते टिकवायला स्वतःला घासून घेतलं. पण आता उरलेलं आयुष्य स्वतःसाठी आणि आपल्या माणसांसाठी जगायचं आहे. एक साधी गोष्ट डोक्यात फिट करून ठेवा, वय वाढणं आपल्या हातात नसतं, पण ते कसं जगायचं स्वाभिमानाने का लाचारीने हे मात्र 100% आपल्या हातात असतं. आजच या 8 गोष्टींना आणि अशा माणसांना आपल्या आयुष्यातून बॅन करा. कोणाची भीती बाळगू नका. जगाला जे बोलायचंय ते बोलू द्या, कारण तुमची सुखाची चूल तुम्हालाच पेटवायची आहे. हे लोक फक्त लाकडं घालायला किंवा तमाशा बघायला येतात. त्यामुळे आता म्हातारे झालात असा विचार अजिबात करू नका. 40 नंतर तर खरी जिंदगी सुरू होते. आता एकदम राजासारखं कडक आणि टेन्शन फ्री आयुष्य जगायचं बस. मित्रांनो, या 8 मुद्द्यांपैकी कोणता मुद्दा तुमच्या मनाला सगळ्यात जास्त भिडला किंवा तुमच्या आयुष्यात असा एखादा अनुभव आलाय का,
मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटची मी वाट बघते. व्हिडिओ जर काळजाला भिडला असेल तर आपल्या या मराठी चॅनलला लाईक करा, तुमच्या खास मित्रांना व्हॉट्सअप वरती शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.